या सगळ्या पेशंट्सवरती उपचार करण्यासाठी जिल्हास्तरीय रुग्णालय आपण त्या ठिकाणी उभारावं अशी आम्ही मागणी केली। त्याबाबत आज मितीपर्यंत जिल्हास्तरीय रुग्णालय उभारण्याबाबत सरकारने कोणती प्रगती केली आहे, किती ठिकाणी काम सुरू आहे आणि किती ठिकाणी काम पूर्ण झालं आहे आणि किती कामं प्रगतीपथावर आहेत। आज आपण पाहिलं असाल तर कर्करोगाचे जे पेशंट आहेत ते देशातून, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून, शहरी भागातून आणि मुंबई शहरातले या ठिकाणी टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये येतात। आज त्या ठिकाणची परिस्थिती अशी आहे की पेशंटचं प्रमाण जास्त झालं आहे आणि वॉर्ड जे आहेत ते कमी पडू लागले। तिकडे येणाऱ्या नातेवाईकांसाठी अनेक संस्था हे त्या ठिकाणी राहण्याची, खाण्याची त्यांची व्यवस्था करतात, परंतु याच्यावरती जर मार्ग करायचा असेल तर केवळ एक टाटा मेमोरियल हॉस्पिटल हे आता या शहरामध्ये चालू राहून उपयोग होणार नाही। आपण माझ्या माहितीप्रमाणे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये देखील टाटाच्या धर्तीवरती त्या ठिकाणी उपचार करण्यासाठी परवानगी दिली आहे, परंतु त्याच्यावरती लाखो रुपये खर्च त्या ठिकाणी पेशंटला परवडणार नसतो। आणि मग आम्ही असा विचार केला की जर टाटावरचा भार कमी करायचा असेल तर जिल्हास्तरीय रुग्णालय आपण करा। आणि त्याचबरोबर मुंबई शहर एवढं मोठं व्यापक आहे, ज्याची लोकसंख्या आज 1.25 कोटी 1.5 कोटी आहे, तिकडे उपनगरामध्ये एक तर चेंबूर आणि त्या संपूर्ण परिसरात एक मध्यवर्ती ठिकाणी आणि उपनगरात बांद्रापासून दहिसरपर्यंत अगदी मीरा रोडपासून जो भाग येतो तिथे एका ठिकाणी अशी 3 रुग्णालय आपण या मुंबई शहरामध्ये कॅन्सरसाठी सुरू करा। अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न असा आहे की या दृष्टीने सरकारने येणाऱ्या काळामध्ये कोणती पावलं उचलणार आहे त्याची माहिती द्यावी। तिसरं म्हणजे केमोथेरपी ही आपण याच्यावरती उपचार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपचार असल्यामुळे कॅन्सरवरती आपण भागाभागामध्ये सुरू केले, ग्रामीण भागामध्ये सुरू केले। परंतु मला असं म्हणायचं आहे की केमोथेरपी हा जरी इलाज असला तरी देखील कर्करोग निदानाच्या बाबतीत सर्वकष अशा पद्धतीची व्यवस्था ग्रामीण ठिकाणी आणि शहरी भागात असल्याशिवाय याच्यावरती मात करता येणार नाही। आणि म्हणून नेमकं आज आम्ही जे वरती म्हणतोय की जिल्हास्तरीय रुग्णालय, शहरामध्ये आणखी रुग्णालयात वाढ करणं, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने आपण करणार आहात याची माहिती आम्हाला देणं आवश्यक आहे। अध्यक्ष महोदय, कर्करोगावरती अनेक कॉन्फरन्स होतात, आज वेबसाईटवरती अनेक माहिती उपलब्ध आहेत। या माहिती घेतल्यानंतर खास करून जे लक्षात येतं ते असं आहे की कर्करोग होण्यामागे मंत्री महोदय जे काय गोष्टी आहेत, म्हणजे तंबाखूच्या सेवनामुळे होतो, फुफ्फुसाचा कर्करोग होतो, पण त्याचबरोबर आता पालेभाज्या ज्या आपण खातो त्या पालेभाज्या ज्या सेंद्रिय खतामुळे तयार केल्या जातात, केमिकलमुळे, त्या भाज्यांमुळे देखील आतड्यांचा कर्करोग मोठ्या प्रमाणामध्ये होतो, त्याचा प्रसार होत आहे, याची माहिती देखील अनेक शास्त्रज्ञांनी या ठिकाणी दिलेली आहे। आणि म्हणून याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी ही खतं वापरून ज्या भाज्या तयार होतात त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी आणि या भाज्या तपासून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आरोग्य विभागामार्फत नेमकं काय केलं जाणार आहे ही येणाऱ्या काळाची गरज आहे। म्हणून माननीय मंत्रिमंडळाने या उत्तर द्यावं। आणि त्याचबरोबर कॅन्सरवरती उपचारासाठी सिरम इन्स्टिट्यूटने जी एक लस तयार केली होती ती लस उपलब्ध झाली आहे का, ती मार्केटमध्ये आली आहे का, शासनाच्या वतीने त्या लस जर लोकांना फायदेशीर असेल, कॅन्सरसारखा आजार त्या लसीमुळे जर थांबला जाणार असेल, लोकांमध्ये प्रादुर्भाव होणार नसेल, तर ही लस शासनाच्या मार्फत आपण सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी देणार आहात का, हे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत। माननीय मंत्री महोदयाने यावर उत्तर द्यावं। नाही, केमिकल खतामुळे। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य सुनीलजी प्रभू साहेबांनी कॅन्सरचं प्रमाण आणि त्यामुळे होत असणाऱ्या सगळ्या एकूण भविष्यातला सगळा धोका आणि त्याबद्दल शासन कोणत्या पद्धतीने उपाययोजना करणार या संदर्भातला प्रश्न विचारला आहे। 2-3 प्रश्न आहेत, त्यातला पहिला प्रश्न असा आहे की ब्रेस्ट कॅन्सरबद्दल आपण काय करतोय। खरं तर या सगळ्या एकूण प्रमाणाकडे बघितलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या सगळ्यांना स्क्रीनिंगकडे खूप भर दिला पाहिजे। स्क्रीनिंग आणि अवेअरनेस या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। आणि आपल्याला सांगायला हरकत नाही की 4 फेब्रुवारीला मागच्या वेळेला सुरुवात केल्यानंतर महाराष्ट्रात साधारणतः 3-3.5 कोटी 3.20 लाख लोकांची आपण स्क्रीनिंग केलं आणि बऱ्याचशा पेशंट्सचं आयडेंटिफिकेशनसुद्धा झालं। त्या लोकांना एका बाजूला शासनाच्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये आणि त्यांच्या सोयीप्रमाणे जिथं शक्य असेल तिथं उपचार घेऊन किमान त्या लोकांना या सगळ्या गोष्टींबद्दल उपचार घेण्याबद्दल सुद्धा आपण एक मोहीम सुरू केली आहे। आता या सगळ्या मोहिमेमध्ये एका बाजूला हे सगळं सुरू असतानाच ब्रेस्ट कॅन्सर संदर्भात आपण जी काही तपासणी आम्ही सगळ्या शासकीय रुग्णालयांमध्ये करतोय, तिथं सेल्फ एक्झामिनेशन आपण करतोय आणि तिथं जर असेल तर तिथल्या उपलब्धतेप्रमाणे त्याला उपाययोजना परत संदर्भित सेवांमध्ये आपण देतोय। या सगळ्या गोष्टींमध्ये आपण सांगितलं त्याप्रमाणे एका बाजूला केवळ ब्रेस्ट कॅन्सरच नाही तर सगळ्या पद्धतीने तिन्ही पद्धतीचे ओरल कॅन्सर असेल, सर्वायकल कॅन्सर असेल, ब्रेस्ट कॅन्सर
प्रमाण वाढतंय, मग ते वेगवेगळ्या पद्धतीनं आहे, तंबाखू आहे, धूम्रपान आहे, दारू आहे, आहार आणि लठ्ठपणा आहे, सगळ्या ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आजारांच्या आणि केमिकलयुक्त अशा पद्धतीची काय आपण फळभाज्या घेतोय त्याच्यामधून सुद्धा जे काय पोटाचा कॅन्सर होती ही वस्तुस्थिती खरी आहे. या सगळ्या गोष्टींबद्दल आणि वाढणाऱ्या पेशंटची संख्या बघितल्यानंतर राज्य शासनानं 2 निर्णय खूप महत्त्वाचे घेतले. त्यातला पहिला निर्णय आहे की आपण पूर्वी सगळेजण टाटा कॅन्सर हॉस्पिटल म्हणजे कॅन्सरचं हॉस्पिटल अशा पद्धतीची कल्पना घेऊन बसलो होतो. त्यावेळेला तर ठीक होतं, पण आता अशी परिस्थिती झाली की पेशंट्स इतकी झाली की एक टाटा नाही तर 100 टाटा उभा करावा लागतील का काय अशी परिस्थिती तयार झाली. त्यामुळे साहजिकच महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाच्या माध्यमातून 16 ऑक्टोबर 2025ला जो काही पॉलिसी आपण केली त्या पॉलिसीमध्ये लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 अशा 3 पद्धतीमध्ये आपण हॉस्पिटलची उभारणी करतोय. 1300-1350 कोटी रुपयाचं पहिल्या टप्प्यामध्ये या सगळ्यासाठी बजेट आपण दिले. या बजेटच्या माध्यमातून 3 पद्धतीनं जे काय उपचार करतोय त्या उपचारांच्या माध्यमातून जिल्हा स्तरावरती, तालुका स्तरावरती आणि मग राज्य स्तरावरती सुद्धा त्या उपलब्धतेप्रमाणे या सगळ्या उपाययोजना करून कॅन्सरच्या एकूण पेशंट्सला राईट रिलीफ देण्यासाठी आणि शासनाच्या वतीनं सगळ्या यंत्रणा, प्रशिक्षित मनुष्यबळापासून इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्यामध्ये आपण सगळ्यांनी भूमिका घेतलेली आहे. या सगळ्यामध्ये विशेषतः लेवल 1मध्ये टाटा स्मार्ट म्हणजे टाटा हॉस्पिटल काम करणार आहे. लेवल 1 नंतर लेवल 2मध्ये संभाजीनगर, चंद्रपूर, नागपूर, जे हॉस्पिटल मुंबई, कोल्हापूरचं हॉस्पिटल, पुणे हॉस्पिटल, नांदेड हॉस्पिटल या 7 ठिकाणी, तसंच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये, तसंच नाशिक, अमरावतीमध्ये जी आमच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची रेफरल हॉस्पिटल आहेत, या ठिकाणी विभागीय संदर्भ हॉस्पिटल आहेत, या ठिकाणी सुद्धा या सगळ्या सेवा आपण सुरू करतोय. आणि त्याचबरोबर लेवल 3साठी अंबेजोगाई, यवतमाळ, मुंबईचं कामा, त्याचबरोबर सातारा, बारामती, जळगाव, रत्नागिरी, ठाणे, शिर्डी संस्थांचं रुग्णालय अशा पद्धतीच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा L1, L2 आणि L3 अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी GR निर्गमित झाला, फंड्सचं अलोकेशन झालं आणि या सगळ्यांचं कामसुद्धा सुरू होतं आहे. एवढ्यावरतीच आपण थांबत नाही, तर आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं सुद्धा डे केअर सेंटर जिथे केमोथेरपी होते अशी एकूण 26 सेंटर्सला मान्यता दिली आणि त्याची सुद्धा कामं पुढच्या टप्प्यामध्ये सुरू होत आहेत. थोडक्यात या सगळ्या गोष्टींमध्ये एका बाजूला स्क्रीनिंग, दुसऱ्या बाजूला अवेअरनेस आणि तिसऱ्या बाजूला उपचारासाठी सुद्धा शासनाच्या ज्या सुविधा द्यायला पाहिजेत त्या सगळ्या सुविधा देण्यासाठी शासन स्तरावरती आपण प्रयत्न करतोय. सन्माननीय प्रभू साहेबांनी जे दुसरा एक प्रश्न विचारला होता की लस आपण देणार आहोत ती सिरम इन्स्टिट्यूटमधून अथवा कसं, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी खूप मोठी मोहीम घेतली. पुढच्या टप्प्यामध्ये याच्यामधील संपूर्ण देशातल्या सगळ्या नागरिकांना, विशेषतः मुलींसाठी 9 ते 13 वयोगटातल्या ज्या मुली आहेत त्यांचं वॅक्सिनेशन करण्याचा एक मोहीम आदरणीय पंतप्रधानांच्या हस्ते सुरू होईल आणि त्या माध्यमातून संपूर्ण देशातल्या सगळ्याच 9 ते 13 वयोगटातल्या मुलींसाठी ही लस आपण उपलब्ध करतो, शासनाच्या वतीनं उपलब्ध करतो. ये बहुत ही महत्वपूर्ण लक्ष्यवेधी हम इस पे चर्चा कर रहे हैं. अध्यक्ष महोदय, कैंसर जिस तरह से फैल रहा है इस देश के अंदर और जिस तरह से लोग इसके शिकार हो रहे हैं उसके लिए महाराष्ट्र सरकार को बहुत बड़े कदम उठाने की ज़रूरत है. अध्यक्ष महोदय, कैंसर का जब नाम आता है तो पूरे महाराष्ट्र में लोगों का ध्यान एक ही तरफ जाता है, टाटा इंस्टीट्यूट की तरफ. मगर टाटा हॉस्पिटल के अंदर इतना लोड है और ऐसे कई टाटा हॉस्पिटल बनने चाहिए, इसके ऊपर काम बहुत तेज़ी से होना चाहिए. इसके ऊपर मैं रोशनी डालना चाहता हूँ. अध्यक्ष महोदय, मुंबई के अंदर पूरे महाराष्ट्र के लोग नहीं बल्कि पूरे देश के लोग, यूपी से, बिहार से, राजस्थान से, खास करके पंजाब से लोग कैंसर का ट्रीटमेंट करने के लिए मंत्री महोदय मुंबई आते हैं. मुंबई के अंदर जो जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल है जो बैकबोन माना जाता है ट्रीटमेंट के लिए. अध्यक्ष महोदय, मैं बहुत जिम्मेदारी से यहाँ पे कहना चाहता हूँ, मैंने अभी बात भी की है हॉस्पिटल में. आज जो मुंबई हॉस्पिटल के जो जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल है, वो कामा होने दो, सेंट जॉर्ज या जे हॉस्पिटल, उसके अंदर मेजर ट्रीटमेंट के लिए कोई जगह नहीं है, कोई काम नहीं हो रहा है कैंसर के इलाज के लिए. कामा हॉस्पिटल में एक रेडिएशन का थोड़ा सा काम हो रहा है और लीनियर एक्सीलेटर मशीन उस वक्त के खासदार मुरलीधर साहब जो मंत्री थे उन्होंने दिया था. उसके अलावा जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल में गवर्नमेंट का हॉस्पिटल है, कैंसर के ऊपर कोई काम नहीं हो रहा है. जे हॉस्पिटल की एक जगह रिचर्ड्स एंड क्रूजर्स को लीज पे दी गई है, वो जगह रिचर्ड्स एंड क्रूजर्स से वापस लेकर वहाँ पे कैंसर के लिए स्पेसिफिक हॉस्पिटल बनाने का एक प्रस्ताव है. उसके ऊपर सरकार क्या निर्णय ले रही है वो एक मुद्दा है. दूसरा क्वेश्चन जो है मेरा, वो मुंबई महानगर पालिका के जो मुंबई के अंदर हॉस्पिटल है, साइन है, कामा है, नायर है, उसके अंदर जो है नायर हॉस्पिटल के अंदर आने वाले दिनों में एक बड़ा कैंसर का हॉस्पिटल आ रहा है जिसके अंदर PT स्कैन, लीनियर एक्सीलेटर, पैलेटिव केयर सेंटर, 76 बेड का हॉस्पिटल का काम
होने को है। अध्यक्ष महोदय, होता क्या है कि हॉस्पिटल के बिल्डिंगें बन जाती है, फंड नहीं रहता है, स्टाफ नहीं रहता है, तो हॉस्पिटल की बिल्डिंगें खंडेर बन के हो जाती है। जो नायर हॉस्पिटल का जो काम जो शुरू है, जो 2027 में पूरा होने वाला है, आज तक उसके लिए कोई स्टाफ का प्रोविजन नहीं है। तो क्या सरकार मुंबई महानगर पालिका कोई आदेश देगी कि नायर हॉस्पिटल में जो 76 बेड का कैंसर हॉस्पिटल आ रहा है, उसके लिए स्टाफ और डॉक्टर का अपॉइंटमेंट और उसका फंड का अरेंजमेंट होगा? अध्यक्ष महोदय, जिस तरह के मंत्री महोदय ने बताया कि हम पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप के अंदर दूसरे हॉस्पिटल बनाने जा रहे हैं, मुंबई के अंदर पूर्णाशोक अहिल्यादेवी हॉस्पिटल हेड एंड नेक कैंसर इंस्टीट्यूट है, जिसको डॉक्टर प्रधान चलाते हैं। अध्यक्ष महोदय, 97 बेड 100 बेड का हॉस्पिटल है। उस हॉस्पिटल को परमिशंस के लिए मंत्री महोदय जी, ये जो कैंसर हॉस्पिटल बनाए जाते हैं, जो पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में होते हैं या इंडिविजुअल होते हैं,